डॉक्टरांनी डिपॉझिट मागण्याची पद्धत आमच्या रुग्णालयामध्ये नाही, मात्र त्या दिवशी डॉक्टरांच्या मनामध्ये काय आलं आणि त्यांनी 10 लाख डिपॉझिट नमूद केलं. मंगेशकर रुग्णालयाचे डीन डॉक्टर धनंजय केळकरांचं उत्तर. डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाहीये, हा आमचा ऍडमिशनचा पेपर आहे. परंतु काही कारणाने त्या दिवशी राहू केतू काय डोक्यात आला, डॉक्टरांनी एक चौकोन करून त्याच्यामध्ये 10 लाख डिपॉझिट लिहिलंय. शासकीय समितीचा अहवाल अद्याप आमच्याकडे आलेला नाही. अहवाल आल्यानंतर मत मांडू. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे संचालक डॉक्टर धनंजय केळकरांची प्रतिक्रिया. तर रुग्णालयाचे सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि कागदपत्र पोलिसांना दिल्याची माहिती. आलेलं नाहीये. एकूण 3 अहवाल येणार आहेत. ते सर्व अहवाल आल्यावर त्याचा अभ्यास करून या विषयावर मत देणं योग्य होईल. प्रत्येक अहवालावर व्यक्त करणं म्हणजे खूप घाई झाल्यासारखं होईल. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामा. घैसास यांनी रुग्णालय प्रशासनाकडे राजीनामा सोपवला. गर्भवती महिला मृत्यू प्रकरणातील आरोपानंतर घैसास यांचा राजीनाम्याचा निर्णय. तर डॉक्टर घैसास गुरुवारी रुग्णालयाच्या कामकाजामधून कार्यमुक्त होणार. डॉक्टर धनंजय केळकरांची माहिती. त्यांचे फोन, समाज माध्यमांवर होणारी कठोर टीका व सामाजिक संघर्षग्रस्त तणावाचे वातावरण हे त्यांच्या स्वतःच्या सहन करण्याच्या पलीकडचे आहे. त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील ते फक्त इथेच काम करतात, आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. ईश्वरी भिसेचा मृत्यू नव्हे तर हत्या. ईश्वरीवर अन्याय झाला, तिची हत्याच झाली. रुग्णालयाची चूक झाली, त्यांच्यावर केस झाली पाहिजे. 24 तासाच्या आत कारवाई करा. भिसे कुटुंबाच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे आक्रमक. अन्याय झाला, तिची हत्या झाली, त्याच्यासाठी आम्ही त्यांची लेख तर आम्ही आणू शकत नाही, पण त्यांना थोडासा आधार देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे की या महाराष्ट्रातल्या कुठल्याही लेकीवर हा दिवस येऊ नये, ह्याच्यासाठी मी इथे आलेलो आहे. माता मृत्यू अन्वेषण समिती आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल आल्यावर कारवाई होणार. रुग्णावर 5.5 तास उपचार केले नाहीत. मंगेशकर रुग्णालयानं 10 लाख रुपये डिपॉझिट मागितलं. हलगर्जीपणा आणि मगरुरी केल्यानं रुग्णालय दोषी. रुपाली चाकणकरांकडून स्पष्ट. अधिकच 5.5 तासाचा कालावधी हा रुग्णाला कोणत्याही पद्धतीची प्राथमिक उपचार सुद्धा मिळालेले नाही. ती जबाबदारी रुग्णालयाची होती. त्याच्यामुळे रुग्णालयाने हलगर्जीपणा केलेला आहे, मगरुरीपणा केलेला आहे. पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्या अगोदर 10 लाखाची मागणी केली. डॉक्टर घैसास यांच्या वागणुकीमुळे रुग्णाला दाखल करून घेतलं नाही आणि उपचार मिळाले नाहीत. आणि अकाउंटंटच्या चुकीमुळे रुग्णाला भोगावं लागतंय. रुग्णालयाची चूक नाही, डॉक्टर घैसास यांची चूक. आमदार अमित गोरखेंचे डॉक्टर घैसास यांच्यावर गंभीर आरोप. राजीनामा देणं हा त्यांचा स्वभावाचा भाग असेल किंवा त्यांना जे मन खात असेल त्याचा भाग असेल, पण 2 अहवाल लक्षात घ्या. चॅरिटी कमिशनरचा अहवाल आणि यमुना जाधव यांचा शासकीय अहवाल आल्यानंतर यात आणखी सुस्पष्टता येईल. आणि पोलिसांकडून दीनानाथ रुग्णालयामधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी. भिसे कुटुंबीय 5.5 तास हॉस्पिटलमध्ये होते. महिलेवर प्राथमिक उपचारही न केल्याची माहिती. पुणे पोलिसांनी मेडिकल कमिटीचा रिपोर्ट मागितला. मंगेशकर रुग्णालयानं कोणतीही अनामत रक्कम मागितली नव्हती. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात भाजप खासदार मेधा कुलकर्णींचा दावा. तर भाजप महिला आघाडीनं रुग्णालयामध्ये केलेल्या तोडफोडी विरोधातही पक्षाला पत्र. पण त्या पत्रामध्ये असं कुठेही म्हणले नाही की अनामत रक्कम. मी दीनानाथ मंगेशकरची बाजू पत्रामध्ये घेतलेली नाही. मी जे कार्यकारी संचालक आहेत ते म्हणतात की आम्ही ज्या भिसे आहेत त्या कुटुंबाला, असं त्यांनी जे म्हटलं आहे ते त्यांनी म्हटलंय. शासनाने त्यांचं म्हणणं तपासावं. मंगेशकर रुग्णालयाकडून सोशल मीडियावर चुकीची माहिती दिली जाते. डॉक्टर घैसास यांच्यावर कारवाई करा. भिसे कुटुंबियांची रुपाली चाकणकरांकडे मागणी.